ग्रॅनेट षटकार 6 धावा. सोनियाचे नंदन माझ्या पाया झालेल्या घाण ग, पाया झालेल्या घाण म्हणतात सोनियाचा हार ग. विश्लेषण करायचं झालं इथे तर जबरदस्त फटका 6 धावा. 6 हर्षद खातं खोलते स्वतःचा. पुन्हा एकदा आपण बघितलं तर सामना करावा लागला कारण की इथे या क्षणाला आपण पाहू शकतो एक विकेट आणि ती विकेट आपण पाहू शकतो तर एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की या क्षणाला चुकी झाली आहे. कॉलिंग मात्र आपण पाहिलं तर बिघडलं गेलं आणि जयदीप नावाचा बॅटर आपण पाहिला तर या संघाचा आपण पाहिलं तर पॉवर हाऊस खेळाडू आणि तो दुर्दैवरित्या रन आउट बाद झालाय. थैंक यू सो वेरी मच डीजे. जैसे कहा जाता है ना कि दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते और कांच के खिलौने हवा में उछले नहीं जाते. मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान क्योंकि हर काम नसीब के भरोसे भी टाले नहीं जाते. प्रत्येक वेळेला आपण बघितलं तर नशिबावर अवलंबून नाही राहायचं असं. प्रत्येक वेळा आपल्याला देखील मेहनत करावी लागते. बॅटर नवीन इन झालेत सूरज परंतु बॉल आपण बघितलं तर तितकाच वेगवान तेज सर्रार आपल्याला बघायला मिळालाय. सिक्सर आला होता परंतु आपण बघितलं एक दुर्दैवरित्या फलंदाज देखील बाद झालाय. टीमचं टोटल आपण जर बघितलं फलकावर आहे 8 आहे. चेंडू कंप्लीट झाले त्या पहिल्या ओव्हर मध्ये 4. डेफिनेटली आपण बघितलं इट्स 4. जितके आपण धावा येतील प्रत्येक ओव्हर मध्ये प्रत्येक धावा आपण पाहिलं तर जास्त घेण्याचा मनसुबा असेल. फोर्स केलाय चांगला फटका. हो हो स्टँड अँड डिलिव्हर छोटा पॅकेट बडा धमाका धमाकेदार सिक्सर 6. राहुल भाई करते नवा नवीन नसला कद बक्षीस लावा. थँक्यू सो व्हेरी मच सूरज. काय जबरदस्त आपण पाहिलं तर मग सिक्सर ठोकताना पाहायला मिळालाय. फुलटॉस होता समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातो. फिल्डर आहे तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉलची पैकी आले सायगनच्या दिशेने. मी तर म्हणून यावेळेला चुकी केली आहे कारण की बॉलची पैकी नॉर्थ सायगनला आले असते तर फायदा झाला असता परंतु मोठा झाला इथे तोटा आणि अगदी आपण पाहिलं तर धावा जोडल्या गेल्या. या बॉलवर आपण पाहिलं तर पाहता पाहता इट्स 3 जोडल्या आणि त्यामुळे संघाचं टोटल पहिल्या ओव्हर मध्ये पोहोचला गेलाय 17 च्या घरामध्ये 17च्या दारामध्ये 17चा खतरा. मात्र हा आकडा जेव्हा येतोय ना तेव्हा मात्र आपण बघितलं मग खतरा आठवतोय परंतु 17 आपण बघितलं तिथे आलेत परंतु अजून देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मग खेळ शिल्लक आहे. प्लॅटफॉर्म मात्र मिळालाय. हा डेफिनेटली आपण पाहू शकतोय की बघा समोरून मोबाईल मध्ये शूटिंग केलं जात आहे परंतु रिक्वेस्ट असेल की मोबाईलची जी लाईट आहे ना फ्लॅश लाईट ती बंद करा. थँक्यू. जे आमच्यापर्यंत नक्कीच अपडेट आली होती कारण की थोडासा खेळाडूंना देखील आपण बघितलं तर मग तिथून विचलित व्हावं लागतं कारण की लक्ष मात्र तिकडे मात्र जात आहे. अंकुश असतील आता बॉलिंग मार्कवर पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 17 आपण बघितलं तर आलेले आहेत. अंकुश आता आहेत. जयदीप बघा लवकर बाद झाले परंतु त्यांचे कार्य सूरज पूर्ण करतील का. इकडे आपण पाहिलं तर मग बॉल हवेत होता. विकेट किपरला संधी मिळाली झेल कंप्लीट करण्याची आणि संधी साधली. फलंदाज बाद. केबीएम ट्रॉफी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं ना
तर मग सुरुवात झाली होती उद्घाटन सोहळ्यानंतर. परंतु या स्पर्धेचं खास काय असतं माहिती आहे की सकाळचं सत्र नसतं तितकं इम्पॉर्टंट, तितकं आपण बघितलं की संध्याकाळचं सत्र भरपूर इम्पॉर्टंट असतं. कारण की त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं ना, जे दोन संघ असतात ना की त्यांच्या अपेक्षा वाढतात. त्या दोन संघांच्या आपण बघितलं तर स्वप्न मात्र मोठे होतात. आणि मग या क्षणाला पोहोचले की मग त्यांच्या डोळ्यामध्ये एक चमक असते, ते म्हणजे या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याची. आणि तीच कामगिरी करण्याच्या अनुषंगाने मात्र हे संघ दोन्ही पाहायला मिळत आहेत. संदीप मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. विकेट आपण पहिला गमावल्यानंतर जिथे सूरजला देखील बाद झाल्यानंतर संदीप आलेत. अनुमानित एक खेळाडू आपण बघितलं तर ओपनिंगचे जे येताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु या मॅच मध्ये थोडंसं काहीतरी बदल होताना पाहायला मिळालाय. टीमचं टोटल आपण जर बघितलं तर पोहोचलेलं पाहायला मिळते आपल्याला 18-18 म्हणजेच विंटेज विराट कोहली जर्सी क्रमांक 18 आपल्याला जरूर बघायला मिळत आहेत. आणि त्या 18 मध्ये किती भर पडेल. सायंकाळचं हे सत्र आहे आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर खेळ कोणाचा उंचावताना पाहायला मिळेल. उलटाच बॉल आसमानी तुफानी सुलतानी या वेळेला म्हणतोय फलंदाज आली रे आली. आता आमची बारी आली. षटकार 6. फुलटॉस बॉल फुल पैसा वसूल फटका मात्र खेळला गेला आणि षटकार जोडला गेला. टीमचं टोटल 24 रन्स. 3 बॉल अजून देखील आहेत. पाहूया आपण अंकुश पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण बघू शकतोय हर्षद यांनी एक जबरदस्त पारी खेळली आतापर्यंत. कारण की त्यांच्या या पारीमध्ये आपण बघू शकतो वैयक्तिक त्याने 2 उत्तुंग षटकार, त्यात नंतर आपण बघितलं की सिंगल अशा धावा देखील आपण पाहिल्या. तर मग 4 चेंडूमध्ये 14 धाव्यांची पारी खेळतायत हर्षद आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ शेष 25. सामने हा कोण्यामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना पडदा सोडा रिक्वेस्ट करतोय. हा बॉल आपण पाहिला तर मग विकेट कीपरने पकड़ला गया है. देखो गांधी मेडिकल्स के सामने दर्शक है, वहां पे जो दर्शकों से मैं रिक्वेस्ट कर रहा हूं कि आपको पर्दा छोड़ना है. और जो मैदान के अंदर बच्चा है उस बच्चे को मैं रिक्वेस्ट कर रहा हूं कि आप बाहर जाइए. और सामने दर्शक है, देखो उन्होंने पर्दा पकड़ के रखा है. छोड़ो, हाथ छोड़ो. कैमरा में सब दिख रहा है यहाँ पे. हा खेळला जातो मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने. ऑफोल्डर आहेत नितीन बॉलचे बेके आले. 2 धावा सोप्या पद्धतीने मिळाल्यात आणि या 2 धाव्याने आपण बघू शकतोय. तर मग टीमची टोटल पोहोचली गेली आपण पाहिली आहे 27च्या घरामध्ये. आणि जिंकण्यासाठी लक्ष आपण पाहिलं तर 28 धावांचा सेट झालाय. 28 धावा. विश्लेषण करायचं झालं तर एमबी स्पोर्ट्स टीमचा मात्र खेळ ज्याप्रमाणे टॉस जिंकून बॅट चॉईस केली आहे आणि बॅटिंग आपण पाहिलं निवडल्यानंतर योग्य त्या धावा फलकावर जोडल्या गेल्यात. परंतु आपण बघितलं नाण्याची एक बाजू, परंतु नाण्याची दुसरी बाजू देखील आपल्याला पाहायची आहे. कारण की इथे 27 झाले तर 28 देखील होऊ शकतात. चेस मात्र आपण पाहिलं तर सनी जो भयानक आज फॉर्म मध्ये आहे त्याच्यामध्ये आहे. त्याचा खेळ कसा राहील, अंकुशचा मात्र साथ कशी मिळेल. मॅच कडे आपण बघितलं तर लक्ष आहे दोन्ही संघांचं. मॅच मध्ये आपण बघितलं तर लक्ष आहे प्रेक्षकांचं. संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑप्शन आपण कशा प्रकारे करतोय आणि काय नक्की त्यांच्या माध्यमातून हे पाहायला मिळेल. चला टीम मीटिंग कमी करा, बिल्ड सेट करा. एमबी टीम चला फील्ड सेट करा, रिक्वेस्ट करते तुम्हाला. कारण की प्रत्येक संघ आपण बघितलं ना की जेव्हा एखाद्या टुर्नामेंट मधून एक ट्रॉफी जी आपण पाहिलं तर मग जिंकलेली ट्रॉफी आपण पाहिलं मग ती कोणत्याही क्रमांकाची असो, मग ती पहिल्या क्रमांकाची असो की मग 4थ्या क्रमांकाची असो, परंतु ती ट्रॉफी मात्र आपण पाहिलं की पहिली ट्रॉफी जी जिंकण्याचा आनंद असतो ना तो आनंद मात्र मिरवण्याचा नक्कीच मजाच काहीतरी वेगळा असतो. कारण की मी देखील पाहिलं गेलं इन्स्टा रीलच्या माध्यमातून अनेक आमचे जे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या रील्स देखील आमच्यापर्यंत शेअर केल्या जातात. कारण की मग जी ट्रॉफी
गावामध्ये घेऊन गेल्यानंतर मग त्यांचा संपूर्ण परिवार असो, मित्र परिवार असो, की मग त्या गावची आपण बघितलं प्रतिष्ठित व्यक्ती असो, त्यानंतर आपण बघितलं की महिला मंडळ असो, आणि सगळं आपण बघितलं तर त्या ट्रॉफीचा मात्र मिरवण्याचा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो ना. त्या आनंदामध्ये मात्र आपण बघितलं तर सहभागी होत असतात. आणि नक्कीच आपण पाहू शकतो मग ती ट्रॉफी मात्र आपण पाहिलं तर मग या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकातून आपण पाहिलं तर त्या ट्रॉफीवर नाव कोरण्याचा आज पहिला कोणता संघ मात्र इथे कारनामा करते पाहूया. सनी अंकुश बॉलिंग मार्कवर आपण बघतो. विश्वनाथ आपण बघितलं तर बरं बॉलिंग मार्कवर पहिला बॉल सनीसाठी. बॉल पहिला पण तर वेगवान हाताळला जातोय. प्रेक्षकांचा आपण बघितलं तर उत्कंठा वाढलेली पाहायला मिळतोय. कारण की जवळजवळ आपण बघू शकतो ना मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपण बघितलं तर कमी टेन्शन मध्ये असतात, तितके जास्त टेन्शन मध्ये ते प्रेक्षक असतात. आणि प्रेक्षक कोणते तर जो संघ खेळत असतात ना त्या संघाचे प्रेक्षक जास्त टेन्शन मध्ये असतात. लॉर उलटाच होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जातोय. 1 रन्स ही मिळवली जाईल. एका धावेने आपण बघू शकतो टीमची टोटल म्हणजेच ओपन झाली आहे. 2 बॉल नंतर 1 धाव. एमबी टीम आपण बघू शकतोय मागील सीझन मध्ये पण बघितलं म्हणजे मागील आठवड्यामध्ये जी ट्रॉफी त्यांनी आपल्या नावावर केली होती. चंदुका स्पोर्ट्स सार्जाची जी टुर्नामेंट तिथून मात्र सुरुवात झाली त्यांची. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय परंतु विल्डरला निवडलं जात आहे. चांगला झेल कन्वर्ट केला जातोय ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून आणि पहिला खंता फलंदाज बाद केला जातोय वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा टीमचा. अंकुश पांढराला केलंय बाद आणि पहिली सफलता बॉलर विश्वनाथच्या खात्यामध्ये. गॉन विकेटचं पतन. मला देशील का सांग मनोरला पाहिलं तुला पुरी तुला पाहून दिवाना. मनोरला पाहिलं तुला पुरी तुला पाहून दिवाना. खूप खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी यानंतर आपण आणखीन एक मोठा मॅच पाहणार आहोत हो ऑन स्क्रीनवर. आणि त्या नक्कीच आपण बघितलं तर मग त्या मॅचचा प्रथम आपण बघितलं तर मग आपल्याला बॅटिंग करायची आहे भारतीय टीमला. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्यासाठी आपण बघितला प्रयत्न केला परंतु टॉप एच विकेट किपरच्या हातामध्ये झेल. फलंदाज ठरतोय फेल. बॅक टू बॅक विकेट सपतन रोहित आले आणि रोहित गेले. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 28 धावांचं लक्ष आहे परंतु दुसऱ्या बाजूने आपण वर्ल्ड कपच्या दिशेने नजर टाक. रोहित बी चालित परंतु डॉट बॉल आपण पाहू शकतो. या मॅचची मात्र हवा आपण पाहिले तर आपल्या बाजूने आपण पाहिलं तर काढण्याचा प्रयत्न करतील. एमबी टीमला आपण बघितलं तर मग वर्चस्व दर्शवताना पाहायला मिळतं. 5 बॉल मात्र फेकून झालेत आणि फलकावर आपण पाहिले तर फक्त 1 धाव. चांगला फटका खेचला जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि दुसरी देखील कन्वर्ट केली जाईल. 2 धावांनी टीमची टोटल आपण बघितले तर पोहोचलेली पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 च्या घरामध्ये आता मॅच जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. ही गरज दर्शवावं लागेल. जसं म्हटलं जातं ना एकटं चालण्याची ताकद ठेवा कारण की जग ज्ञान देईल साथ नाही देणार. चला टीम मीटिंग कमी करा. तीन धावा झालेल्या आहेत. 25 धावांची अजून देखील गरज आहे. केबीएम ट्रॉफी आपण बघितली तर 2026 मध्ये पहिला संघ कोणता येईल जो पुढे ट्रॉफीच्या दिशेने जाणारा संघ
कारण की ही स्पर्धा आपण पाहिली आहे तर मग सुपर वाली स्पर्धा म्हणजेच केबीएम ट्रॉफी. बॉल आपण पाहिला तर मग व्हाईटच्या स्वरूपात 24 धाबा असतील. हा बॉल मात्र खेळला जातोय आपण बघू शकतोय. इनफिल्ड मध्ये आहे, धाबा घेण्याची संधी मात्र मिळतीये. धाबा जोडल्या जात आहेत. इकडे आपण पाहू शकतोय 2 आणि या 2 धाब्याने आपण बघितलं तर टीमचं टोटल वाढलेलं पाहायला मिळत आहे. म्हणजे 3 तर आल्यात, म्हणजे अजून देखील जवळजवळ 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये आपण पहिल्या 22 धाव्यांची गरज असेल. बघा सगळं काही सनीवर आहे. सनीने आतापर्यंत करून दाखवलं गेलं आणि या मॅचला जर जिंकवला तर अद्भुत अविश्वसनीय कामगिरी होऊ शकते. परंतु त्यांच्या बॅट मध्ये बॉल येत नाहीये. विश्लेषण करायचं झालं तर इथे आपण पाहू शकतो इथे डॉट बॉल आलाय. एमबी बागपाला टीम आपण पाहू शकतोय. ऊर्जा मात्र आपण पाहिली त्यांना मिळाली. ऊर्जा संचार करत असताना खेळ त्यांचा आपण पाहिलं तर मग उंचावताना पाहायला मिळालाय. बॉल येताना पाहायला मिळतंय. हा डॉट 22 धाव्यांची गरज. आता आपण पाहिलं तर मग चेंडू शेष असतील ते म्हणजेच 3 आणि 22 धावा. एमबी टीम वर्चस्व पाहायला मिळालाय. हा बॉल देखील यॉर्क हाताळला गेलाय आणि सिंगल मिळेल. वाघोळा स्पोर्ट्स गोरातपाडा टीम आपण पाहिलं तर मेहनत भरपूर केली आहे, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडासा डॉमिनेट करताना पाहायला मिळाला. धावा खर्च केला त्यामुळेच मॅच मध्ये कमी पडलाय. फटका आपण पाहिला मिस टायमिंग. फिल्डर तिकडे आले. आपण पाहिलं तर मग ही मॅच आहे ती थोडीशी आपण पाहिलं तर थोडी नाही तर आता भरपूर लांब राहिली आहे. जिंकण्याचा स्वप्न क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये आपण पाहिलं तर स्वप्न मात्र आपण पाहिलं तर कदाचित याही वर्षी आपण बघितलं तर ते स्वप्नच अधुरं राहताना पाहायला मिळेल वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा या संघाचं असं चित्र दिसून आलंय. हा फटका मात्र खेचलाय. उंच आपण पाहिला तर बॉल गेलाय, परंतु हा फटका येताना उशीर झालाय आणि आपण पाहिला तर पहिला संघ जो क्वालिफाईड होतोय ट्रॉफीच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर एमबी बागपाडा संघ. आणि आज आपण पाहिलं तर भन्नाट कामगिरी करत असताना सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर मग पोहोचण्याचा पराक्रम करताना पाहायला मिळतोय एमबी बागपाडा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स.